Good morning, student. In last lecture, we see the kingdom Plantae, topic bryophytes, and in bryophytes, we see the general characteristics of bryophyta. And in this lecture, we see the bryophytes are divided into two main groups. First is liverworts, and second is mosses. In this lecture, we see the liverworts and mosses. First, we see the liverworts. So why it is called as liverworts? तर बघा, bryophyte is mainly divided into liverworts and hornworts and muci. Why it is called as liverworts? यांना liverworts असं का म्हटलं जातं? बघा, these are lower members of bryophyte. हे bryophyte चे lower members आहेत. liverwortचं meaning बघा, resembles to liver, म्हणजे यांचा appearance जो आहे तो लिव्हर सारखा असतो. सम युज्ड मेडिसिन फॉर लिव्हर, यातले काही ब्रायोफाइट जे आहेत ते मेडिसिन म्हणून लिव्हरच्या मेडिसिन म्हणून वापरले जातात. अँड लिव्हर लाईक स्मॉल प्लांट, सो इट इज कॉल्ड ॲज लिव्हर लाईक स्मॉल प्लांट. आता तुम्ही जर एक एक्झाम्पल बघितलं तर बघा, इथं रिक्सिया आहे. याचा ॲपिरन्स कसा आहे रे? लिव्हरसारखा आहे. ॲपिरन्स कसा आहे? लिव्हरसारखा. लिव्हरचे जे स्लोप असतात त्याच्यावर अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स तुम्हाला बघायला मिळतात, म्हणून यांना लिव्हरवर्ट्स असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये बघा, गॅमॅटोफाइट पॉसेसेस फ्लॅट प्लांट बॉडी कॉल्ड थॅलस. म्हणजे याच्यामधलं जे गॅमॅटोफाइट आहे ते फ्लॅट असतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं? थॅलस. थॅलस म्हणजे काय रे? अवयवरहित. द प्लांट बॉडी डज नॉट डिवायडेड इन टू रूट, स्टेम अँड लीफ. सच प्लांट बॉडी इज कॉल्ड ॲज थॅलस. म्हणजे जर एखादी प्लांट बॉडी रूट, स्टेम, लीफमध्ये डिवाइड होत नसेल तर त्यांना काय म्हणतात? त्या प्लांट बॉडीला काय म्हटलं जातं? थॅलस. आता इथं बघा, हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ते थॅलससारखं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठं रूट, स्टेम, लीफ असं काही दिसतंय का? नाही. अशी जर प्लांट बॉडी असेल तर त्याला काय म्हटलं जातं? थॅलस. आता हे थॅलस कसं आहे बघा, थॅलस इज ग्रीन डॉर्सिव्हेंट्रल. थॅलस हे प्रकारचं आहे ते ग्रीन आहे. डॉर्सल आणि व्हेंट्रल या दोन्ही बाजूने ते काय झालं रे? कॉम्प्रेक्स. डॉर्सल म्हणजे कोणती साईड रे? द साईड which is facing toward the sun, त्याला काय म्हटलं जातं? डॉर्सल साइड. अँड द साइड which is facing toward the earth is called as ventral side. म्हणजे दोन्ही बाजूने ते कसं आहे? पूर्णपणे डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅटन झालेला आहे. प्रोस्ट्रेट विथ युनिसेल्युलर रायझॉइड्स. मग याच्या खाली तुम्हाला काय बघायला मिळतील? रायझॉइड्स बघायला मिळतील. म्हणजे हे झाले लिव्हरवर्ट्स. त्यानंतर दुसऱ्यामध्ये त्यामध्येच एक छोटासा पार्ट आहे हॉर्नवर्ट्स. इलॉंगेटेड हॉर्न लाईक स्ट्रक्चर, म्हणजे शिंगचे कसे असतात इलॉंगेटेड असे हॉर्न सारखं स्ट्रक्चर बघायला मिळतं. इलॉंगेटेड स्ट्रक्चर बघायला मिळतं, त्यामुळे त्यांना हॉर्नवर्ट्स म्हटलं जातं. दीज मेंबर पॉसेस फ्लॅटन थॅलस. म्हणजे त्याचं सुद्धा थॅलस कसं आहे? फ्लॅटन आहे. बघा इथं बघा, असंच हे थॅलस जे आहे ते फ्लॅटन आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला असं लिव्हरसारखं हॉर्नसारखं स्ट्रक्चर बघायला मिळेल. म्हणजे असं शिंगासारखं असे वर आलेलं स्ट्रक्चर जे आहे ते बघायला मिळतं, त्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं? हॉर्नवर्ट्स. एक्झाम्पल याचं आहे बघा, अँथोसिरॉस. हे खालचं हिरव्या कलरचं जे दिसतंय ते थॅलस स्ट्रक्चर आहे आणि याच्यावर त्या थॅलसमधून हॉर्नसारखं, शिंगासारखं असं स्ट्रक्चरवर प्रेझेंट आलेलं आहे, त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? हॉर्नवर्ट्स. बघा, दिस थॅलस प्रोड्यूस हॉर्नी स्ट्रक्चर विच इज कॉल्ड स्पोरोफाइट. म्हणजे हे वरचं हॉर्नी सारखं स्ट्रक्चर दिसतंय ते स्पोरोफाइट आहे आणि हे खालचं आहे ते थॅलस आहे, त्याला काय म्हटलं जातं? गॅमेटोफाइट आहे. हेन्स नेम्ड हॉर्नवर्ट्स. एक्झाम्पल अँथोसिरॉस. हे दुसरे मेंबर. म्हणजे इथं आपण लिव्हरवर्ट्स आणि हॉर्नवर्ट्स हा पार्ट बघितला. याच्यानंतर आपण म्युसाय किंवा नेक्स्ट पार्ट आहे मॉसेस किंवा त्याला म्युसाय असं म्हटलं जातं. तर बघा, ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफाइट. हे ब्रायोफाइट मधले ॲडव्हान्स मेंबर आहेत. याच्या आधीचे कसे होते रे? लोअर मेंबर ऑफ ब्रायोफाइट होते. त्यानंतर बघा, गॅमेटोफायटिक फेज ऑफ लाईफ सायकल इन्क्लूड टू स्टेजेस, नेमली प्रोटोनिमा स्टेज अँड लिफी स्टेज. म्हणजे या मॉसेसमधलं जे गॅमेटोफाइट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन स्टेज बघायला मिळतात. त्यामध्ये एक आहे प्रोटोनिमा स्टेज आणि दुसरे आहे लिफी स्टेज. आता हे प्रोटोनिमा आणि लिफी स्टेज काय आहे बघा, तर बघा, पहिल्यांदा स्पोअर्स असतात, त्या स्पोअरचं जर्मिनेशन होतं आणि त्यातून असा एक छोटासा प्रोस्ट्रेट ब्रँच बघायला मिळते आणि ती जी ब्रँच आहे ही अशा प्रकारची, तिला म्हटलं जातं प्रोटोनिमा. आणि या प्रोटोनिमाला काय असतात रे? बर्ड्स. या प्रोटोनिमावर छोटे छोटे काय असतात? बर्ड्स.
आणि मग या बर्डचं कन्व्हर्जन परत या लीफ लाईक स्ट्रक्चरमध्ये होतं आणि याच्यातून पुढे तुम्हाला काय बघायला मिळते, ती प्लांट बॉडी जी आहे ती पूर्णपणे झालेली तुम्हाला बघायला मिळते. आता ह्याच्याविषयी आपण माहिती बघूया. प्रोटोनिमा, इट इज प्रोस्ट्रेट ग्रीन ब्रांच्ड अँड फिलामेंटस. बघा हा प्रोटोनिमा जो आहे, इथं प्रोटोनिमा तुम्हाला बघायला मिळतो. हा प्रोस्ट्रेट आहे, ब्रांच्ड आहे, ग्रीन आहे अँड फिलामेंटस आहे. प्रोटोनिमा बिअर्स मेनी बर्ड्स, म्हणजे प्रोटोनिमावर तुम्हाला असे छोटे छोटे बर्ड्स जे आहेत ते बर्ड्स बघायला मिळतात. त्यानंतर बघा इट हेल्प इन व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. हा प्रोटोनिमा जो आहे तो व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशनसाठी मदत करतो. आता बघा दुसरा लिफी स्टेज. इट प्रोड्यूस फ्रॉम द ईच बर्ड, म्हणजे ही जी लिफी स्टेज आहे हा बर्ड आहे, या प्रत्येक बर्ड पासून पुढे काय बनणार, अशा प्रकारची लिफची स्टेज तिथं बनलेली तुम्हाला बघायला मिळते. इट हॅज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक स्ट्रक्चर. द मेन ॲक्सिस बिअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर. आता इथं बघा हे लीफ सारखं स्ट्रक्चर आहे ना, हा पहिल्यांदा बर्ड असा असेल, बर्ड सारखं लीफी लाईक स्ट्रक्चर तयार होतं आणि मध्ये तुम्हाला बघा परत अशा प्रकारे इथून इथे ब्रँच आलेली दिसते आणि ह्याला असं लीफ लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं आणि वर शेवटी इथं काय तर आहे कॅप्सूल तुम्हाला बघायला मिळतं. इथं काय बघायला मिळतं, कॅप्सूल. आणि या कॅप्सूलच्या आतमध्ये काय असतात रे, स्पोअर्स. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा जो पार्ट आहे तो तिथं बघायला मिळेल. म्हणजे बघा पहिल्यांदा हे गॅमेटोफायटिक स्ट्रक्चर आहे आणि या गॅमेटोफाइट पासून हे काय तयार होतं, स्पोरोफाइट तयार होतं. बघा लिफी स्ट्रक्चर, इट हॅज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक स्ट्रक्चर. मेन ॲक्सिस बिअरिंग स्पायरल लीफ लाईक स्ट्रक्चर, म्हणजे हा मेन ॲक्सिस आहे त्याला असं लीफ म्हणता येणार नाही, परंतु लीफ लाईक असं स्ट्रक्चर जे आहे तिथे तुम्हाला बघायला मिळतं. इट फिक्स इन द सॉईल, म्हणजे हे सॉईलमध्ये फिक्स असतं आणि ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मिनरल आणि वॉटर जे आहे ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी याला रायझोइड्स असतात. दिस स्टेज बिअर्स अ सेक्स ऑर्गन, आणि याच्यामध्ये सेक्स ऑर्गन मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन म्हणजे अँथ्रिडिया आणि आर्चिगोनिया हे जे ऑर्गन्स आहेत ते तुम्हाला या लिफी स्टेजमध्ये बघायला मिळतात. आणि याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय आहेत, तर बघा एक आहे फ्युनेरिया, पॉलिट्रायकम, स्पॅग्नम मॉस, अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला इथं बघायला मिळतात. म्हणजे हे बघा मॉस आहे आणि हे मॉससमध्ये खाली आहे बघा रायझॉइड्स, इथं लीफ सारखं स्ट्रक्चर आहे, हे खालचं स्ट्रक्चर त्याला गॅमेटोफाइट असं म्हटलं जातं. वर आहे ते स्पोरोफाइट आणि या स्पोरोफाइटमध्ये कॅप्सूल आहे, त्याच्या आतमध्ये इथं सीटा फूडचा पार्ट आहे, कॅप्सूलच्या आतमध्ये स्पोर्स तुम्हाला बघायला मिळतात. बघा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ब्रायोफाइट. सम मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बिवोरस मॅमल्स, बर्ड्स एक्सेट्रा. म्हणजे काही मॉसेस आहेत ते मॅमल्स असतील, हर्बिवोरस असतील, बर्ड्स असतील यांच्याकरता अन्न प्रोव्हाइड करतात. स्पेसिस ऑफ स्पॅग्नम मॉस प्रोव्हाइड पेट यूज ॲज अ फ्युअल. म्हणजे स्पॅग्नम मॉसपासून तुम्हाला वेगळ्या प्रकारचं फ्युएल सारखं, फ्युअल म्हणजे काय रे, जळण, त्याचा जळण म्हणून तुझा उपयोग होतो. त्यानंतर मॉसेस आर ऑल्सो यूज ॲज अ पॅकिंग मटेरियल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ लिव्हिंग मटेरियल बिकॉज दे हॅव सिग्निफिकंट वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. जर समजा एखादं लिव्हिंग मटेरियल जर तुम्हाला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याच्याकडेला हे स्पॅग्नम मॉस जे आहे ते गुंडाळलं जातं, कारण त्याच्यामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती भरपूर असते. इट जस्ट लाईक लायकेन, मॉसेस आर द फर्स्ट लिव्हिंग बिंग टू द ग्रो ऑन रॉक. म्हणजे लायकेन असेल, दगडफूल आपण त्याला म्हणतो, मॉसेस असतील, हे पहिले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. कुणावरचे, रॉकवरचे. त्यानंतर ते रॉकवर येतात, त्यानंतर रॉकवर वेगळ्या प्रकारचे केमिकल जे आहेत ते त्याच्यापासून सिक्रेट होतात. रॉकचं डिकम्पोजिशन होतं आणि त्या रॉकची सॉईल बनते आणि मेक सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ हायर प्लांट. म्हणजे समजा एखादा रॉक असेल, त्या रॉकवर पहिल्यांदा हे लायकेन्स असतील, मॉसेस असतील, हे वाढतात. त्यानंतर त्याच्यापासून वेगळ्या प्रकारची केमिकल सिक्रेट केली जातात, त्या रॉकचं डिकम्पोजिशन होतं, रॉकपासून सॉईल तयार होते आणि त्या सॉईलवर हायर प्लांट वाढण्यासाठी मदत होते. त्यानंतर डेन्स लेअर ऑफ मॉसेस हेल्प इन प्रिव्हेन्शन ऑफ सॉईल इरोजन. जर भरपूर असा मॉसेसचा लेअर प्रेझेंट असेल सॉईलवर तर त्याच्यामुळं सॉईलचं इरोजन म्हणजे काय, जमिनीची धूप जी आहे ती कमी होते. दस इट ॲक्ट ॲज अ सॉईल बाइंडर, म्हणून ते सॉईल बाइंडर म्हणून सुद्धा ॲक्ट होतात. या लेक्चरमध्ये आपण ब्रायोफाइटमधले महत्त्वाचे 2 पार्ट, एक जे आहेत ते लिव्हरवर्ड्स आणि दुसरे आहेत ते मॉसेस आणि त्याचे काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघितले. हा टॉपिक इथं संपतो.